तर मित्रांनो, स्वागत तुमचं कुकिंग विथ लाडूच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि तुम्ही विचार करा असं लाडू लाडू का बोलतोय यार, रोहित नाव आहे ना. तर रोहित नाव आहे माझं. मी सध्या नाव चेंज केलं माझं जरा. माझं निकनेम म्हणजे लाडू का ठेवलं तुम्ही विचार करत की माझं निकनेम हे होतं लहानपणी. मला सगळे चिडवते लाडू लाडू म्हणून, रोहित लाड म्हणून लाडू लाडू. तर तेच नाव ठेवलं. बघूया युनिकनेस आणूया थोडं मार्केटमध्ये. आणि माझं नवीन चॅनल मी ओपन केलं आहे फक्त व्लॉगिंगसाठी. तिथे पण मी कुकिंग करेल, पण ओन्ली व्लॉग्स. जास्त काही चॅलेंज विकलेंज नाही करणार. जी आपला आता हा चॅनल आहे ना, प्राईम विथ लाडू, जे आपण नवीन नाव ठेवलं आहे त्याच चॅनलला आपण बाकी सगळं कॉन्टेंट करेल. आणि फक्त व्लॉग आणि थोडीशी कुकिंग त्या चॅनलमध्ये करणार. तर लवकर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतो. खूप क्रेझी कॉन्टेंट येणार तिकडे, तुम्हाला नक्कीच आवडेल. आज आपण बनवणार आहे कुकिंग विथ लाडूच्या या व्हिडिओमध्ये आपण आज बनवणार आहे कॉर्न क्रिस्पी. एकदम भारी रेसिपी आहे. फास्ट फूड म्हणजे असं कधी तुम्हाला कंटाळा आला असेल तर एकदम भूक बीक लागेल संध्या टायमिंगला, तुम्ही बनवू शकतात. त्यासाठी सामग्री लागणार आहे. तर सामग्री मी घेऊन येईल. आणि मागच्या टायमिंगला मी बघितलं की कोणतरी आलेला, काय त्याचं नाव मी विसरलो, तो आलेला. तर त्यावेळेस यावेळेस मी त्याला पण नाही इन्व्हाइट केलं. मी सांगितलंच नाही की आज व्हिडिओ शूट करतो, तो पण नाही येणार आहे आज. तर आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे आणि आपण सामान आणूया. चला. तर मित्रांनो, आपली सामग्री सगळी आलेली आहेत आणि एकदम कमी सामग्री. तुम्ही विचार करा की एवढी कमी का. हे मी स्पॉन्सर नाही करत आहे. हा आला लसूण पेस्ट आहे आणि ही चाट मसाला आहे. तर मी वाटीमध्ये नाही काढली, डायरेक्ट आणली आडजोड. तर मी पहिले सांगतो आपण काय बनवणार. कॉर्न क्रिस्पी. तर कॉर्न क्रिस्पीसाठी लागणार आहे मका. मी थोडा कट करून बघितला, कारण की मला बघायचं होतं की असंच आपण कट करून नंतर बॉईल करू शकतो का. तर हा एक मका घेतला आहे. हा हे लाल तिखट, काश्मीरी लाल तिखट मसाला, हे कॉर्नफ्लॉवर आहे आणि हे मीठ आणि तेल लागणार आहे. ते बाकी सगळं मी गॅसवर करणार आहे. यावेळेस मी ते स्टोव वगैरे काय आणत नाही आहे. म्हणजे थोडं एकदम खूप विषय हार्ड होऊन होतो, कारण की तेल बिलचा विषय होतो. तर काही होऊ शकतं, तर रिस्क नको. त्यामुळे मी सगळं तिकडे करणार आहे. तर पहिले तर बाकीचं सध्या काय काम नाही. पहिले आपण कॉर्नला कट करून, म्हणजे बीन्सनी कट करून मी दाखवते. बीन्स का बोलते मी, बीन्सचा विषय नाही. हे बघा, असं असे पीसमध्ये लहान लहान कट करायचं आहे. पण हे कच्चे आहेत, अजून शिजवले नाहीत. तर मी हे काय करतो, आधी असं ह्याचे पण कट करतो, तुम्हाला दाखवतो आणि नंतर शिजून परत येतो. फायनली. तर मित्रांनो, हे बघा मी इथे आता कट करतोय. हे एकदम युनिक टेक्निक आहे. हे बघा, हे असं कॉर्न असेल ना, ते याला असं ठेवायचं. जास्त आतमध्ये नाही घ्यायचं, कच्चा मग जास्त ते टेस्ट वेगळी. ते मागचं येईल. तो ऑलमोस्ट सगळं झालेलं आहे. आणि आपण हे काय करूया, आपण या टोपात टाकूया आणि नंतर आहे ना आपण ह्याला मीठ टाकून, पाणी टाकून बॉईल करून घेऊया. बरोबर की नाही. चला. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता की हे मी कॉर्न आहे ना मस्त बॉईल करून घेतले आणि मस्त लागते. गोड गोड आहेत, भारी भेटलेत. तर काय करूया, हे मी ह्याच्यात टाकतो. पहिले तर मस्त की बॉईल करून घेतलेत मी, ह्याच्यात टाकतो. सगळे ह्याच्यात टाकलेत. त्याच्यात टाकल्यानंतर पहिले तर आपल्याला काय टाकायचं आहे, कॉर्नफ्लॉवर. पहिले जरा बसून घ्या. जास्त कॉर्नफ्लॉवर नाही टाकायची, थोडं जरा टाका. एवढी टाका की ऐक उडतंय. एवढी टाका ना की ते प्रॉपर कोट होईल असं. त्याच्यानंतर हे लाल तिखट आहे. हे लाल तिखट टाकूया. आपण अगोदरच टाकूया, तुम्ही नंतर पण टाकू शकतात. मीन्स त्याच्यामध्ये चाट मसाला टाकून, मीठ टाकून नंतर पण तुम्ही टाकू शकता फ्राय झाल्यावर. पण मी आधीच टाकतो, म्हणजे अगोदर टेस्ट येईल. हा लाल तिखट मस्तपैकी टाकतो. तुम्हाला तुमच्या हिशोबाने टाका की किती तुम्हाला तिखट हवं आहे, किती तिखट नको आहे, त्या हिशोबाने टाका. असं काय स्पेसिफिक हे नाही आहे की एवढंच टाकलं पाहिजे. आय एम प्रोफेशनल आहे, ॲडजस्ट करून घ्या. चाट मसाला टाकायचा आपल्याला. बस झाला, जास्त नको टाकायला.
ते खट्टा खट्टा लागेल. चाट मसाला टाकून झाला हे बाजूला ठेवूया. आणि हे मीठ चाट मसाल्यामध्ये थोडंफार असतं तेव्हा जास्त नाही टाकत आहे. थोडंसं मीठ मी ऑलरेडी कॉर्नमध्ये टाकलेलं होतं म्हणून जास्त नाही, थोडंसं मीठ. आता हे काय करूया, हे आपण मिक्स करून घ्या आणि कॉर्नला प्रॉपर कोटिंग होईल याची. बापरे उडतंय ना असं डेंजर. हे प्रॉपर असं मिक्स करून घेतलं ना की ते कॉर्नला प्रॉपर कोटिंग होणार. कॉर्नफ्लॉवर थोडं टाकलं ना, कारण की जर जरासं तरी उघडा दिसला ना टेस्ट नाही लागली तशी काय तशी टाकूया. मी कॉर्नफ्लॉवरने आंघोळ केलेली आहे याच प्रकारे. हे जास्त बोलतो, 2 मिनिटं झाले बोलतोच आहे. ठीक. तर मित्रांनो ही आलं लसूण पेस्ट मी आणून ठेवली पण टाकलीच नाही. इम्पॉर्टंट नाही आहे टाकणं, पण थोडी टाकायची कारण की एक वेगळा टेस्ट येतं आलं लसूणचं नाही, जराशी टाकायची, जास्त नाही. आणि थोडंसं मिक्स करून घेऊया. म्हणजे थोडंसं कसं तिचं टेस्ट लागेल. आलं लसूणचं टेस्ट आलं ना की ते अजून एकदम नेक्स्ट लेवल टेस्ट येईल. म्हणजे नेक्स्ट लेवल. आता हे सगळं झालेलं आहे, थोडंसं मिक्स करून घेतो. वी आर रेडी टू फ्राय. तर मित्रांनो आपलं तेल तापलेलं आहे. आता मी टाकतो. जरा सेपरेट करून टाका ना, ते चिटकून राहणार. म्हणजे आपण कॉर्नफ्लॉवर टाकलंय. म्हणजे किती तुम्ही ड्राय वगैरे शिकत नाही पण टाका सेपरेट करून होईल ते सेपरेट प्रॉपर. तर मी पॅन मोठाच घेतलाय तर बोललो टाकूया बऱ्यापैकी. तर मित्रांनो बघू शकतात. हा मी म्हणजे थंबनेलसाठी करत होतो, असा पोच थंबनेलसाठी यायला, थंबनेलसाठी ई हा. तर मित्रांनो बघू शकते की हे तळून एकदम प्रॉपर झालेले आहेत, क्रिस्पी झालेले, एकदम भारी दिसत आहेत. थोडे एकमेकांना जुळलेत ते ठीक आहे, ते काय होणारच तळताना. आता मी काय करतो मानसला बोलवतो आणि तुम्हाला दाखवतो की म्हणजे त्याच्याकडून रिव्ह्यूज गेलाय कसे झालेत ते, कसे नाही ते एकदम भारी झाले असणारच मला माहिती. पण तर एकदा बोलूया. या मानस बस हा मानस फ्रेम मध्ये. आता हे टेस्ट करा, बघून कसं वाटतं तुम्हाला पहिले ते सांगा. मला वाटतं तर बरोबर आहे एकदम, पण थोडेसे छोटे झाल्यासारखे वाटतं. छोटे ते आपल्याला ते कॉर्न भेटणार ते एकदम छोटं भेटलं त्यामुळे होऊ शकतं. बघूया टेस्ट करून कसं लागतं ते. खरं टेस्ट कर. मस्त क्रिस्पी आहे, क्रिस्पी एक नंबर आहेत, परत आतून गोड लागतात मस्त. आणि ना तुम्ही काय करा माहिती का, असं तयार झालं ना त्याच्यावरती पेरी पेरी मसाला लागेल. आम्ही विसरलो आणायला. मधुर लागेल. पेरी पेरी टाकलं ना कडक लागतं. आता पण एकदम एक नंबर लागतं टाइमपास. तुम्हाला संध्याकाळचा सकाळचा कंटाळा असेल आणि भूक लागली असेल तर हे सगळ्यात बेस्ट टाइमपास आहे. स्पेशली हे त्या टाईपच्या लोकांसाठी जास्त चांगलं आहे. त्या टाईपसाठी लोक तुम्ही समजून घ्या काय ते कसं काय ते. आता मी काय करतो हे संपवतो. एक नंबर झालं, खातो. भेटतो नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हा मला नवीन चॅनलला जाऊन लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, कारण की तिकडे भरपूर वेगळा कॉन्टेंट येणार आहे. जाऊन तिकडे सबस्क्राईब करा. चला चिंचच्या साठी मस्त. हां.